रानअळूच्या कांद्यांची भाजी बनवत आहोत आपण। रानअळूचे कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। भरपूरच माती चिकटलेली असते याला। हे उपवासासाठी मीठ टाकून उकडवूनही खाल्ले जातात, खूप छान लागतात। सालं काढून घेऊया याची। सालं काढून आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घेऊ शकतो। रानअळूच्या कांद्यांची भाजी खूपच छान लागते, टेस्टी लागते। तुम्ही करून बघा। पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या सर्वच खाल्ल्या पाहिजेत, थोड्या थोड्या का होईना सर्वच खाल्ल्या पाहिजेत, औषधी असतात। या भाजीला भरपूर चिकटपणा असतो, तर एक उकळ काढून घ्यायचा आहे आपल्याला। एक उकळ काढून वरती जो फेस येईल तो काढून टाकायचा आहे, चिकटपणा निघून जातो। फोडणीला तेल गरम करून राई, जिरं, कांदा, कढीपत्ता, मिरची, थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे। नंतर हळद, मसाला टाकून तेही एकजीव करायचं आहे। आणि आपण वाफवून ठेवलेले अळूच्या कांद्यांचे काप त्याच्यात टाकून तेही परतवायचे। थोडे मीठ, कोथिंबीर तेही मिक्स करायचे आहे। चवीपुरता मीठ टाकायचं आपल्याला। पाणी खूप नाही टाकायचं आहे, लवकरच शिजतात हे। एक उकळ आला की बघायचं आहे थोडेसे शिजले का, तर नाही, कडक, थोडे कडक आहे, म्हणून आपल्याला परतवून एकदा झाकण ठेवायचं आहे। गरम मसाला आणि चिंच टाकून परत एकदा वाफ काढून घ्यायचे। बघूया आता व्यवस्थित शिजले ते एकदम। आता ही अळूच्या कांद्यांची भाजी आपल्याला खायला तयार। थँक्यू।